कोणी तया पाठी तुमची करणी बघूनी तुम्हावर उद्याची पिढी चौताळल आणि नाही कळाला तर तुमचं जग जळल अरे नाही कळाला तर तुमचं जग जळल माझ मतलबाचा सडला तुम्हाला विसर्जन हिताचा पडला तुम्हाला अरे कशी एकतेची नदी खळखळल अरे कशी एकतेची नदी खळखळल आणि नाही कळाला तर तुमचं जग जळल पान पान तुम्ही केलंय मंगल इतिहास होऊन उद्या तेच सांगल लक्ष्मणा तोही मनी हळहळल आणि नाही कळाला तर तुमचं जग जळल अरे नाही कळाला तर तुमचं जग जळल तुम्हाला बाबासाहेबांना रमाईला महात्मा ज्योतिबा फुलेंना सावित्रीबाई फुलेंना शाहूंना समजूनच घ्यावं लागेल माझी लेक जेव्हा निवडून आली ना तेव्हा मोदीनं काही त्याच्या आईला कुठं नेलं बँकेत नेलं का नाही ATMच्या लाईनीत लावलं होतं ते बिचारी 80-85 वर्षाची माऊली तिला ATMच्या लाईनीत त्या नोटा त्यांनीच बंद केल्या आणि ATMच्या लाईनीत उभा आईला केलं आमचं मी बघितलं ना मध्ये निवडणुकीच्या वेळेस बहीण भावंड म्हणजे भावाची बहिणीची भांडणं म्हणून हे मलिदेवाल्या दादांनी काय केलं आईला घेऊन माताला गेला निवडणुकीचा निकाल लागला माझी लेक निवडून आली तेव्हा माझी आई गण त्या निकालाच्या इथं आली माझा बाप तर मेला माझा बाप हमाला होता मंडईत हमाली करायचा या हमालाच्या पोरानं अब्जवादी रुपये अब्जवादी नाही ते पैसे बी आपल्याला काही हिशोब बी करणार नाही एवढं पैसे लुटारूनच्या बारामतीत बाबासाहेबाचा हत्ती छताडावर नाचावलेला माझ्या आईने पण त्या दिवशी काय केलं मी पण आणलं होतं आईला माझ्या आईने पण डोक्यावर चप्पल घेऊन कांशीराम साहेबांबाईन मायावतीची माफी मागितलेली का माफी मागितली माझ्या आईने का माफी मागितली बापा असता तर मी मारलाच असता बापाला कारण कांशीराम साहेबांचं ऐकलं नाही बहीण कुमारी मायावतीजीचं ऐकलं नाही जर माझ्या आई बापानं कांशीराम साहेबांचं ऐकलं असतं तर माझी लेक बारामती नगर परिषदेच्या काउन्सिल मध्ये नाही दिल्लीच्या संसद भवनामध्ये गेली असती जाईल ना आता परत जाईल आता आम्ही नुसतंच म्हणतो माझ्या बापानं कायदा लिहिलाय आणि लेखाने वाचलाच नाही आणि या बापाने कायदा लिहिलाय आणि या लेखाने वाचलाय बी म्हणून तर पुरीला वकील केलंय म्हणून तर पुरीला वकील केलंय आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या लेकरा जी तुमची मुलं बाळ आहेत जे तरुण आहेत त्यांना आंबेडकरी चळवळीला द्यायचं आहे मी त्याच दिवशी निकाल लागला त्या दिवशी इथं आपले वकील साहेब अतुल सोनवणे साहेब बोलताना म्हणले की मेन स्ट्रीम मीडियाने माझी न्यूज दाखवली नाही तर साहेब दाखवलेले सगळ्यांनी दाखवली BBC वाल्यांनी दाखवली 21 वर्षाच्या पोरीचा पवाराच्या बारामतीत डिपॉझिट कोणाचं जप्त केलंय शरद पवाराच्या पक्षाचं तुतारीवाल्याचं आणि मुतारीवाल्याला बेगाम फोडला तुतारीवाली नुसती पैसे वाटत होती दोघं बहीण भावंड पाठीमागे गेल्या वर्षी बघितलं ना ती लाल पुस्तक घेऊन फिरत होती तुतारी आणि मुतारीवाली काय करत होती लाल पुस्तक घेऊन फिरत होती आणि ही वाचवायचंय म्हणत होती अरे वाचवायचं नाही ती लागू करायचं होतं दोघं नाटक करतात दोघं आता कशी एक आली हत्ती बाबासाहेबाचा छताडावर नाचावलाय बारामती हत्ती नाचावलाय मग पुण्यात एकत्र आली एकच आहेत सगळी आता केंद्रात राज्यात बीजेपीची राष्ट्रवादीची युती अजित पवार शहाच्या पाया पडतो अजित पवार मोदीच्या पाया पडतो दोघांची बरोबर आणि पुण्यात काय करतात काय चाललंय पुण्यात त्या भोसरीचा कोण हा भोसरीचा लांडे
आणि बारामतीचा चांडे. आणि दोघांचं काय चाललंय? बांगड्यांवर चाललंय. बांगडे. अरे विकासावर बोला की, शिक्षणावर बोला, रोजगारावर बोला. बेरोजगारी मरणाची वाढवून ठेवली. झोपडपट्ट्यांचा विकास आहे का कुठं? आमची बी नातेवाईक राहतात ना पुण्यात. लहानाचा मोठा झालो, तीच झोपडपट्टी आहे, तशीच आहे. त्याच्यात कुठं काय बदल झालाय? काहीही बदल झालेला नाही. आणि इकडे काय अजितदादा फिरायला येणार नाही. अजित पवार काय झोपडपट्टीकडे इकडे काय फिरायला पाठवता येणार नाही. कारण त्याला लागतात मोकळ्या जागा. ती पाठवते मोकळ्याच जागा बघायला फिरतो. 500 रुपयात कोरेगाव पार्क केलं का नाही? कोरेगाव पार्क 500 रुपयात कोरेगाव पार्क केलं. माझ्याकडे तरी एक उतार आहे. माझ्याकडे काय आहे? एक उतार आहे. गावाचं नाव आहे सोनगाव, तालुका बारामती, गट नंबर 353. कुणाचा आहे उतारा? धाकू महाराजा. आता आणि 89चा उतारा आहे माझ्याकडे. मी मीडियामध्ये पण दाखवलेला आहे. कितीचा आहे? 89चा. आणि पार्थ पवारचा जन्म आहे 90चा. 90ला जन्म झालाय पार्थचा. आणि उतारा आहे 89चा, धाकू महाराजा. पुढे त्याच्यावर नाव लागलं सुशीला धाकू कांबळे. आणि 89ला त्याच्यावर नाव काय लागले माहितीये का? बघा, पार्थ अजितराव पवार. पण माझ्याकडे दुसरं बी एक फाईल आहे. 107 एकर रामोशी वतनाच्या जागेची 1935 ला दस्त झालाय. आणि दस्त कोणी केलाय? खरेदीदाराचं नाव काय माहितीये का? गोविंदराव पवार. आणि आत्ता चालूचा उतारा का 10 गुंठ्याचं, म्हणजे अर्ध्या एकराचा कोणाच्या नावावर आहे? अजित आनंदराव पवार. खानदानी दंडा यांचा जमिनी लुटायचा. आणि अशा सगळ्या चोर लुटारांचा बाजार या पुणे महानगरपालिकेमध्ये भरलेला आहे. ही विकासाचं काय बोलत नाही. तुमच्या माझ्या दारात फक्त ही कशासाठी येणार आहेत? बाबासाहेबांनी जर तुम्हाला आणि मला मताचा अधिकार दिला नसता तर ही तुमच्या माझ्या दारात आली असती का? अजिबात आली नसती. आता काल शुक्रवार होता. शुक्रवार कालच होता ना. जी आजपर्यंत मस्जिदीवर तो भोंग उतरवा म्हणत होती, मस्जिद पाडायचं म्हणत होती, ती मस्जिदी समोर होती. आणि ती मुसलमान पण हसत होती. अरे होतं कालपर्यंत मस्जिद पाडायचं, भोंगा उतरवायचं म्हणत होता. मग आज पॉम्पलेट घेऊन मस्जिदच्या समोर का उभा आहे? त्याला कारण आहे, बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला मताचा अधिकार दिलाय म्हणून हे तिथं तुमच्या हातापाया पडायला येतात. मस्जिदी समोर येऊन हातापाया पडतात. बरोबर आहे ना? ह्या वेळेस मुस्लिम बांधवांना माझं नाही ऐकायचं, सुदीपचं पण नाही ऐकायचं. मुस्लिम बांधवांनी ह्या वेळेस अल्लाह ताला की सुनने की, अल्लाह ताला ने पुराने शरीफ में क्या फरमान दिया है? मजलूमों का साथ दो, जालिमों के खिलाफ. मग जालिम कोण आहेत? हे बीजेपी राष्ट्रवादी वाले जालिम आहेत. आणि मजलूम इथं कोण आहेत? हे मजलूम आहेत. म्हणून इथल्या पुण्यातल्या मुस्लिम बांधवांनी बहुजन समाज पार्टी बाबासाहेबांच्या हत्तीला साथ सहयोग देत आहे. बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे बांधवांनो. आणि सुदीपच्या विरोधात राष्ट्रीय अध्यक्ष सभा घेतात. भाड्याने झेंडा देणारे राष्ट्रीय अध्यक्ष लय असे राष्ट्रीय अध्यक्ष पुण्यात दिले हजारोने आहेत, ज्यांच्या बायका सोबत नाहीत पण ती राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. काय नाश्ता करायला गेली ना, पोहे मागितलं तर हॉटेलवाल्यांना पोहे प्लेट मध्ये देतो पण चमचा देत नाही. हे अवलादी चमचे चोरून घेऊन जातात म्हणून यांना चमचे देत नाही. तुम्ही बघा यांना कधी राष्ट्रीय अध्यक्षांना. आणि अशी सगळे उभा राहिलेत आणि आम्हाला येऊन काय सांगतात? मायावती काय बोलत नाही वय.
मायावती काय बौद्ध आहे होय? मोहळ बौद्ध आहे होय तुझा? अजित पवार बौद्ध आहे? जा की उत्तर प्रदेशला बघ, अख्खा उत्तर प्रदेश फुले शाहू आंबेडकर बुद्धमय केलंय. आणि कुठल्या एका जातीसाठी काम नाही करत बहुजन समाज पार्टी. बहुजन समाज पार्टी जातच मानत नाही. जाती ह्या जनावरांच्यात असतात, माणसांच्यात नसतात. तुम्ही जनावरांची टॉयलेट बघून ओळखू शकता, कोंबडीची आहे, गाढवाची आहे, डुकराची आहे. 20 जातीची 20 माणसं तिकडे पटांगणात नेऊन बसवायची आणि कलेक्टरला बोलवायचा आणि ओळख म्हणायचा. आता मराठा कुठला, आगलाय माळी कुठला, धनगर कुठला, वाटरी कुठला, महार कुठला, मांग कुठला, ओळखतील का? अरे तुम्हाला मला विभागून ठेवून तुमच्या माझ्यावरती यांनी राज्य करायसाठी या जाती तयार केल्यात आणि या जाती तोडायसाठी कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टी बनवलेली. जाती तोडून बहुजन जोडो. आमच्या बरोबर सगळा समाज आहे. माझ्या बरोबर बारामतीत मी नगराध्यक्ष पदाची निवडणूक ओपन मधनं लढवली. 2 नंबरची मतं मी घेतली. तुतारीवाल्याचं डिपॉझिट जप्त आहे आणि कमळावाल्याचं बी डिपॉझिट जप्त झालेलं आहे आणि एकनाथ शिंदेचं बी जप्त झालेलं आहे. एकनाथ, 2 नाथ, 3 नाथ तिघांचं बी डिपॉझिट जप्त. आणि कोणी केलंय? बाबासाहेबाच्या हत्तीनं. मी अगोदर या सगळ्यांना सांगत होतो, आपल्यात गद्दार आहेत, आपल्यात गद्दार आहेत. तुम्हाला खरंच वाटत नव्हतं. ती जर गद्दार नसती तर काळूराम चौधरी आता इथं नगराध्यक्ष म्हणून बारामतीचा बोलला असता. आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पैशाचा पाऊस चाललाय. कुठलं पैसे आणल्यात? जमिनी विकल्यात? त्यांनी जमिनी विकल्यात का? बाबा तुम्ही गप्प बसावं. तुमच्यासाठी पवार साहेबांनी, अजित पवारांनी कुपनावर दारूची व्यवस्था केली. शेतकऱ्याला, एंड्रेला, गरीबाला दारू वाटणार आहेत ती आता, आणि ती कुपनावरच वाटणार आहेत. आता धान्य तर देतात. बघा की तुम्ही खेड्यागावात जावा, तुमचे पाहुणे असतील. खेड्या गावात यांनी काहीच केलेलं नाही. मशानभूमी तेवढे 1 नंबर बनवले. आणि माणसाला जगवायचं बघा की रोजगार द्या. मशानभूमी चांगली, त्याच्यावर सुद्धा नाव आहे सौजन्याने. आता मला सांगा, आपण क्रिकेटच्या मॅचचा सामना उद्घाटन करायला गेलो, मॅच खेळतो का नाही? आपण कुठं गेलो तर त्याची सुरुवात करताना ती करावं लागतं का नाही? आता मशानभूमीचे उद्घाटन करतात, मग त्यांना धरून टाका की सरणावर झोपवा आणि त्या पिटवून उद्घाटन कसं करायचं? मग असंच करावं लागेल. इथल्या ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक विचारधारेवर बहुजन समाज पार्टीत लढती. बाकीची सगळी मलिदेवर लढतात. सगळी कमळावाली बी मलिदेवर आहेत, घड्याळवाली मलिदेवर आहेत. आणि ते घड्याळ तुम्हाला तिथं दिसतंय. तुम्ही ज्या वेळेस आतमध्ये जाताल ना, त्यावेळेस नीट बघायचं घड्याळ. तुम्हाला ती घड्याळ जर उलट असं बघितलं ना, तर ती गळ्यातलं गाडगं दिसल. गळ्यातलं काय दिसणार आहे? ती घड्याळ नाही, गळ्यातलं गाडगं आहे. आणि कमळ जेव्हा तुम्ही उलट करताल तेव्हा तो झाडू आहे पाठीमागे बांधलेला. आणि ही आधुनिक पेशवाई येऊ देऊ नका. तुम्हाला आणि मला मताचा अधिकार मोदीने नाही, मोदीच्या बापानं नाही, अजित पवारांनी नाही, अजित पवारांच्या बापानं नाही. तुम्हाला आणि मला मताचा अधिकार दिलाय तो तुमच्या आणि माझ्या बापानं बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. चारी बाजूनी बघा, 2014 पासून सगळ्या इथल्या देशातल्या सगळं वातावरण काय झालेलं आहे. मुसलमानांचा तर हाल, दलिताचे रोज हत्या आहेत, रोज दलितांवर अन्याय अत्याचार आहेत. मुसलमानांनी काय घालायचं, काय खायचं ही ठरवतात. आता ते RSS वाले तर म्हणायला लागलेत की प्रत्येकाने 4 पोरांना जन्म द्या, आणि त्यांची लग्नच नाही. जे मानतात त्या दोघांचं बी नाही, त्या बाईचं बी नाही, या गाड्याचं बी नाही.
आणि ती म्हणते 4-4 करा. मग तुमच्यापासून सुरुवात करा, 8 करा. आम्हाला खायला नाही, घर नाहीत, नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही, आणि तुम्ही आम्हालाच सांगताय. ही जी षडयंत्र आहे ही तुमच्या माझ्या विरोधात चालू आहे. तुमच्या माझ्या विरोधात काय षडयंत्र चालू आहे? आपली ही बारकी बारकी पोरं शाळेत आहे ना, दोघं बी 8वी पर्यंत आहे ना. शाळेत खिचडी भेटते का? भेटते ना. 8वी पर्यंत आमच्या पोराला नापासच करायचा नाही. पोराचे आई बाप काबाड कष्ट करायला तर महानगरपालिकेच्या शाळेत नाही तर कसा तरी काबाड कष्ट करून आमचे आई बाप त्याला इंग्लिश मिडियमला टाकतात. त्याला 8वी पर्यंत नापासच करायचा नाही. आणि ही पोर आपलं पोर हुडकून गायकवाडाचं पोर गुरुजी काय करतो शाळेतला, हुडकून गायकवाडाच्या पोराला बोलावतो, म्हणतो जरा गायच्या घेऊन ये. आणि पोर जात गायच्या बाणायला आणि येताना विमल खाऊन येत आहे. आणि 9वीत गेल्यावरती 20 माळ्यातल्या पुरीवर बघताय आणि मग नापास होत आहे 10वीत. आणि मग 10वीत नापास झालं की मोकळच होत आहे. घड्याळ आला आणि कमळ आलं म्हणायला. त्यांच्या पाठीमागे फिरायला कोण आहेत? 1000 रुपये देऊन नेतात का नाही? आता फिरायला 1000 रुपये आहेत का नाही त्यांच्याकडे? 1000 रुपये घेऊन ह्यांच्याकडे प्रचाराला यांना माणसं नाहीत आणि इथं पैसे देतात. हे फरक आहे बहुजन समाज पार्टीने इतर पक्षामध्ये. यांच्याकडे माणसं पण नाहीत. हे तुम्ही बघताय सगळीकडे यांना 12मध्ये सुद्धा पैसे देऊन दादा आणत होता. दादा पादा तेच म्हणतोय तर मी का नाही म्हणणार. पैसे देऊन प्रचाराला 12मध्ये येत. 12मध्ये सांगतोय. हिथं तर काही तुम्हाला माहित आहे, हिथं तर आधीच होतं पण 12मध्ये आता त्यांच्याकडे लोक येत नाहीत. ती ही नुसती मलिदा खात्यात ती आमच्या इथं विकास कसला केलाय माहिती आहे का? 12मध्येला असाच केलाय. 30% विकास आणि 70% भ्रष्टाचार आहे यांचा. 97 लाख रुपयाचं संडास बांधले आमच्या 12मध्येला. तुम्ही टीव्हीवर त्या युट्यूबवर बघा, मी दाखवलंय ती. 97 लाख रुपयाचं संडास. आणि स्पीड ब्रेकर, एक स्पीड ब्रेकर 6.5 लाख रुपयाचा बांधलाय. दगड 300 करोड रुपयाचे दगड लावले अख्ख्या 12मध्ये सुशोभीकरण डेकोरेशन केलंय. आणि तो एक दगड जो 80 रुपयाला आहे त्याची बिल काढताना 830 रुपयाचं काढलंय. नुसता मलिदा आणते ती दोन्ही पण, बीजेपी वाली पण आणि राष्ट्रवादी वाली बी. ही सगळी एकाच बापाच्या औलादी आहेत. एक सौतीचा आहे, दुसरा मावशीचा आहे. आणि ही फक्त तुम्हाला मला फसवायला येते आणि दर वेळेत फसवतात. आता मात्र आपल्याला फसायचं नाही तर अशा सगळ्यांना फसवायचं आहे. कारण यांनी तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं वजन वाटोळ केलेलं आहे. तुमच्या माझ्या लेकरा बाळाचे शाळा बंद केलेले आहेत. तुमच्या माझ्या लेकराला रोजगार नाही. जर आपल्या या पोराला डॉक्टर बनवायचं म्हणलं तर ह्याच्या आई बाबांना मेडिकलला ऍडमिशन घेणार कशी? तुम्हाला काय वाटतंय? मुळी एक पटारे टिंगरे देतील होय ऍडमिशन घेऊन? तुमच्याकडे जमिनी असतील गावाकडे तर देतील. त्यांना फक्त उतारा दाखवायचा. उतारा दाखवला की हा हे बी आवला ती तिकडल्याच आहेत की बापासारखीच ही बी आहे ती. यांचं बाप 12मध्येच आहेत. आणि बापाला जमिनी आवडतात आणि ह्या लेखांना बी जमिनीच आवडतात. माझ्याकडे ह्यांच्या बी फायली आहेत. आणि 12मध्ये लोक महाराष्ट्रातले लोक आणून द्यायला लागलेत या जमिनीच्या फायली. काय केलेलं आहे? काहीच नाही. आत्ताची सुदीप गायकवाडांनी सांगितलं आम्ही काय काय करू. मी माझ्या वचननाम्यात सांगितलं की मागाल त्याला 1 BHK 12मध्ये देणार. तुम्ही टीव्हीच्या बातम्याला बघितलं असेल, अजित पवार डोकं थांबून घ्यायला लागला, हा कसा देणार. मग मी पण सांगितलं अजित दादा तू
4 वेळा तुझ्या चुलत्याच्या जीवावर अर्थमंत्री झालाय, चुलत्यामुळे 4 वेळा अर्थमंत्री झालाय. माझ्या बापानं 4 वळीचा निबंध लिहिला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज. त्या 4 वळीच्या निबंधावर आरबीआयची स्थापना झाली, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची. आणि ज्याला नोबेलचा पुरस्कार मिळालाय, नोबेलचा पुरस्कार मिळाला अर्थशास्त्रातला, त्या अमर्त्य सेन यांना विचारलं पत्रकारांनी, त्या अर्थशास्त्राचा, ते अमर्त्य सेन म्हणतात त्या अर्थशास्त्राचा बाप बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि मग मी बी उत्तर दिलं की मी त्या अर्थशास्त्राचा बाप असणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांचा लेख आहे. मी दिल ना. 1 BHK लय सोपं आहे. 3 लाख रुपये मोदीचं, मोदी साहेब 3 लाख रुपये खराटेवाला, 2.5 लाख रुपये पुण्यात मला वाटतं जास्त असेल रमाईचं, रमाई घरकुल योजना. रमाई घरकुल योजनेत आमच्या ग्रामीण भागात 2.5 लाख भेटतात. 2.5 लाख किती झाले? 5.5 लाख. CSR फंड असतो, CSR फंड महानगरपालिकेला तर अब्जाने CSR फंड भेटतो. माहित सुद्धा नाही आम्हाला, आम्हाला फक्त बिराण्यात चालतात ती. CSR फंडातून 2.5 लाख रुपये. आणि जो लाभार्थी आहे त्याला बिनव्याजी कर्ज देईल मी 2 लाख रुपये. आणि आमची बारामती नगर परिषद अजितदादांनी बडोदा बँकेकडे 15 वर्षापूर्वी गाण ठेवली होती, तशी मी गाण ठेवणार नाही असं सांगितलं. 2 नंबरची मतं मिळाली. आणि आता अजितदादांनी येऊन कबूल केलं की बारामतीत आमराईच्या परिसरात काम करायचं राहिलेलं आहे. आणि मग मी सांगितलं, निवडून आल्यावर मी सांगितलं, माझी मीडियावाल्यांनी विचारलं आता तुमचं काय करणार? मी म्हटलं अजित पवाराचं स्वप्न माझी पोरगी पूर्ण करणार. आता अजितदादाच म्हणत होता मी बारामती झोपडपट्टी मुक्त करणार. मी निवडणुकीत विचारत होतो झोपडपट्टी मुक्त म्हणजे काय? झोपडपट्टीत राहणाऱ्यांना हकलून देऊन पार्कच्या नावावर जागा करणार का काय ती सांग. त्याने नंतर सांगितलं. आणि मग घरकुल योजनेची जे काम आहे ती बारामतीमध्ये 6 महिन्यात सुरू होणार आहे. नाही तर पहाटाचा कसा उठतोय बघ, तो झोपून देणार नाही. लेख माझ्या आतमध्ये आहे, मी बाहेर आहे ना. मी 16 तारखेपासून 26 तारखेपासून नगर परिषदेच्या बाहेर झाड आहे आणि त्या झाडाखाली टेबल आणि खुर्ची टाकून सर्वसामान्य बारामतीकरांचा अध्यक्ष बोर्ड लावणार आहे आणि तिथं बसणार आहे. आतमध्ये तुमची कामं गोरगरिबाची काय करत नाही तो, काय नाही. तुम्हाला माहित आहे त्यांची ऑफिस एसी असतात. इथला नगरसेवक भेटत नसेल तुम्हाला. इतर कसं असेल बाबा, इथं आल्यावर बघितलं ना ते कसं बोलतं. ते त्याला म्हातारी कळत नाहीत, कोण कळत नाही. कार्यकर्ते आहेत त्यांना माहित आहे उगाच आता ती तोंड दडावतात. म्हणजे अजित पवारचे कार्यकर्ते आहेत त्यांना माहित आहे ते काय कुठली पद्धतीची वागणूक दिली जाते. हे जे सगळं आहे हे सगळं त्यांना देण्यापेक्षा आपल्या माणसाला तिथं का पाठवायचं नाही. जर मतं आपल्या असत्याल तर आपला माणूस का नाही तिथं जाणार? आपला माणूस गेला पाहिजे. कमळाकडचं बोट बीट अजिबात घालवू नका. कमळाकडच्याचं बोट जाईल त्याला किड पडणार आहे. बाबासाहेबाच्या घरी पाणी भरायला होता बोरकर, भाऊराव बोरकर. त्या बोरकराला या अजित पवाराबरोबर जो प्रफुल्ल पटेल आहे त्याच्या बापानं 25,000 रुपये दिलं. आणि बाबासाहेबाच्या घरात पाणी भरायला असणाऱ्या बोरकराला बाबासाहेबाच्या विरोधात 54च्या भंडाऱ्याच्या निवडणुकीत उभा केलं. आणि बाबासाहेबांचा त्या बोरकरांनी पराभव केला. झाला बाबासाहेबाच्या विरोधात षडयंत्र झालं. काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला. तो बोरकर 2 महिन्यांनी नवीन विमानाने दिल्लीला चालला होता. विमान हवेत ब्लास्ट झालं आणि टोपलीत भरून जाळावा लागला बोरकराला. बाबासाहेबाबरोबर जो गद्दारी करेल त्याला किड पडणार आहे. आणि कमळाकडे कड्याळाकडे जर जाताल तर ती ग्रामीण भागात आता इकडे काय आजच्या बघा सार्वजनिक संडासात पांढरा किड तसलं पडणार आहे.
आणि आतापर्यंत तुम्ही कोण होता? आणि बघा की भीमा कोरेगाव आले की म्हणतात आम्ही 1818 वाला आहे. भीमा कोरेगाव आलं की 1818 आणि आता 66 झालं का? भीमा कोरेगाव आलं की 1818. 14 एप्रिल आली किंवा निळा होतो. मला फाडलं तर म्हणतो मी निळा आहे. आणि याला खरंच जर फाडलं ना, बघा की तुम्ही आता निवडणुकीत रात्रीच्या 12च्या नंतर येतात विहाराच्या इथं समोर येणार. आता विहाराचा बिचारा अध्यक्ष श्रामनेर असतात, आपलं ती पूजापाठ करणारे लोक असतात आणि ती दम्माचं काम करतात. त्याच्यामुळे ती काय आणि हे काय करतात, ती बिचारी त्यांचं काम इमानदारीनं करतात. ही 12च्या नंतर त्या विहाराच्या समोर गोळा होत्यात आणि त्या विहाराच्या कमिटीला शिव्या देतात आणि काय म्हणतात, मला फाडला तर मी कोण आहे? निळा आहे. आणि ह्याला खरंच जर फाडला का नाही तर ह्याच्या इकडे कांदा आहे आणि इकडे लिंबू आहे. 10 चावला दे. आणि अशा सगळीकडे आहेत. या सगळ्या अवलादींना बरोबर करण्याची टायमिंग आता आलेली आहे. यांची दुकानदारी बंद केली पाहिजे बांधवांनो. का केली पाहिजे? तर ही जी चमचे दलाल आणि भडवे आहेत इथं जन्मलेले आहेत येरावड्यात. 24 सप्टेंबर 1932 ला बापाचं नाव मोहनदास करमचंद गांधी, जन्मस्थळ येरावडा आणि बर्थडे कितीला असतो? 24 सप्टेंबर 1932. मी त्याच्यावर मीच गाणं लिहिलेलं आहे. आमच्या कार्यकर्त्यांना माहित आहे. म्हणा बहुजन ने तूने पैदा किए भड़वे और दलाल, बहुजन में तूने पैदा किए भड़वे और दलाल, साबरमती के संत तूने कर दिया कमाल. रामदास पासवान गवई राम, रामदास पासवान गवई राम, सन 1932 में लेके आए कम्युनल अवार्ड. अनशन करके गांधी ने कर दिया हालाल. बस ये रौडा से पैदा होने लगे ये दलाल. बाबन का इनका अजित ने बनाया हमाल. रामदास पासवान गवई राम, रामदास पासवान गवई राम. दूर रहना इनसे बहुजनों ये कह रहा है कालू राम. बाबा का जो है सपना उसे पूरा करेंगी बहन जी और कांशी राम. अब आकाश आनंद इनकी नहीं गलने देगा दाल. रामदास पासवान गवई राम, रामदास पासवान गवई राम. अशा सगळ्या चमच्यांचा बंदोबस्त 15 जानेवारीला करायचा आहे. 15 जानेवारीला काय आहे? या देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याची 4 वेळा निळा झेंडा आणि बाबासाहेबांच्या हत्तीवर सरकार बनवलेल्या आयरन लेडी बहन कुमारी परम आदरणीय मायावतीजींचा बर्थडे आहे, जन्मदिवस आहे. ह्या वेळेस महाराष्ट्रात बहिणजीचा बर्थडे साजरा केक कापून होणार नाही. तर बहिणजीचा बर्थडे कसा करायचा आहे? बटन दाबून. बटन दाबायचं हत्तीच्या समोरलं आणि बहीण मायावतीजींना या ठिकाणी नगरसेवक गिफ्ट म्हणून द्यायच्यात. आणि सगळ्यात पहिलं बटन कॅमेऱ्याचं दाबायचं आणि ओरिजिनल ओबीसी आहे. ओरिजिनल बागवान आहे, ओरिजिनल ओबीसी आहे. अरे तिकीट देत नाही तुम्हाला महानगरपालिकेची ओबीसीला. डुप्लिकेट दिलं का नाही? डुप्लिकेट ओबीसी आहे ना तुमच्या विरोधात उभा. हे तिकीट देत नाही महानगरपालिकेची. तुमच्या पोराला मेडिकलची जागा कशी भेटेल? विचारा ओबीसीला. बारामतीत ओबीसीचा मोर्चा काळूराम चौधरीने लक्ष्मण हाकेने काढला. प्राध्यापक लक्ष्मण हाके, मी 2 दिवसांनी आमच्या 14 जणांवर गुन्हा दाखल केला. 5 दिवसांनी आम्ही सगळेच गेलो करा अटक. अटक बिटक काही झाली नाही, गुन्हा दाखल झाला.
मग या देशात जर ओबीसी साठी सगळ्यात जास्त काम कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राजीनामा जर मंत्रिपदाचा कुणामुळे दिला असेल तर तो ओबीसी आणि या महिलांसाठी दिलाय. बाबासाहेबांच्या नंतर जर काम कोणी केलं असेल तर बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबां, परमादरणीय बहीणकुमारी मायावतीजी आणि बहुजन समाज पार्टीनं ओबीसीचा मंडल आयोग लागू करायसाठी 300 पेक्षा जास्त दिवस संसदेला घेराव घातला. बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी 4250 किलोमीटर सायकल चालवून मंडल आयोग लागू करो, वरना खुर्ची खाली करो हा नारा या देशभरात दिला. आणि मग त्या ओबीसीने, एससीने, एसटीने आणि मायनॉरिटी धार्मिक अल्पसंख्याकांनी 100पैकी 85% आहे आपल्या बरोबर. गरीब सवर्ण समाज आपल्या बरोबर, आपण आलो किती आपल्या बरोबर येतात. म्हणून येणाऱ्या 15 तारखेला तुम्हाला बांधवांनो सगळ्यात पहिला कॅमेऱ्याचं बटन दाबायचं आहे. कॅमेरा दाबायचा आहे म्हणजे त्या कॅमेऱ्यात ज्यांनी आंबेडकर भवन दलालांना विकलं होतं त्यांचा भ्रष्टाचार ह्या कॅमेऱ्यात कैद करायचा आहे. आणि मग बाबासाहेबांचं 3 हत्ती दाबायचे आहेत. आणि या पुणे महानगरपालिकेमध्ये तुमच्या माझ्यातला लोकप्रतिनिधी तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी पाठवायचा आहे. अरे होऊ शकतं ना, करून दाखवलंय. तिथं झालं, तिथंच बंगल्याच्या बाहेर पवार, शरद पवारांचा बंगला आहे आणि रस्त्यामध्ये, आणि रस्त्याच्या कडेला, रस्त्याच्या ह्या साईडला 14 आणि ह्या साईडला 13 आहे. माझं घर 13च गण आहे. और आमची मतं 13च होती, पण माझं दुसरं घर 14च होतं. मी मतदान इकडे ट्रान्सफर केलं. सुप्रिया सुळेचं मतदान इकडे समोर केलं, माझ्या लेकीने मतदान इकडे केलं. आणि बाबासाहेबाचा हत्ती जर बारामतीत निवडून येत असेल तर पुण्यात का नाही? पुण्यात काय येऊ शकत नाही. पुण्यात पण बाबासाहेबाचा हत्ती निवडून आला पाहिजे एवढीच या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो. अजून आहेत 2 मिनिटं, 2 मिनिटं आहेत की नाही, आपण नाही भेट. बापाने काय झालेलं आहे, लेखाने वाचलेलं आहे. काय करायचंय तुम्हाला? ते आता 13-14 तारखेपासून पाकिट वाटते. हे काही जमिनी केल्या नाही त्यांनी. तुम्हाला आणि मला, तुमच्या माझ्या लेकरा बाळाला लुटलेलं आहे. यांनी काही केलं तरी यंदा चुकायचं नाही. काय करायचंय? मतदान केंद्रावर जायचं आणि हत्तीच्या समोरलं बटन दाबायचंय. पहिला आपल्या बाईचा कॅमेरा दाबायचा आणि 3 हत्ती दाबायच्यात. आणि तुम्ही येणाऱ्या 15 तारखेला बहुजन समाज पार्टीच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून द्याल ही या ठिकाणी इच्छा आणि अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. दत्त महाराजांचा आशीर्वाद बी आहे बहुजन समाज पार्टीला. यांचा मला दिलाय ना बारामतीत आमच्या शिवरच्या मारुतीनं दिला.